आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये विशेषतः 2019 ला आलेला महापूर हा आपण सगळ्यांनी बघितला आणि इतकी भयानक परिस्थिती त्या काळामध्ये झाली। आणि ज्यावेळेस आम्ही त्या महापुराचं विश्लेषण केलं त्यावेळी असं लक्षात आलं की दरवर्षी आपल्या क्षेत्रामध्ये इतका जास्त पाऊस पडतो आणि तो इतक्या कमी कालावधीत पडतो की त्यामुळे नद्यांचं, नाल्यांचं, ओढ्यांचं आउटफ्लँकिंग होतं आणि संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो। आणि म्हणूनच 2019 सालीच मी वर्ल्ड बँकेसोबत एक प्रकल्प तयार केला आणि फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे हे वाहून जाणारं पाणी, पुराचं पाणी डायव्हर्ट करून आपल्याकडच्या दुष्काळी भागांमध्ये न्यायचं आणि पलीकडे मराठवाड्यातले दुष्काळी भागांमध्ये न्यायचं। त्याला आपण त्याच काळात मान्यता दिली, परंतु दुर्दैवाने मध्ये 2.5-3 वर्ष तो थंड पडला होता। मागच्या 2 वर्षात त्याला गती दिली आणि मला सांगताना आनंद वाटतोय की पुढच्या 15 दिवसामध्ये या प्रकल्पाचा आम्ही टेंडर काढतो आहोत आणि हा प्रकल्प पूर्ण झाला तर या भागामध्ये कुठेही पुराची समस्या उरणार नाही आणि त्याच्यासोबत इकडच्या सगळ्या तलावांना भरून घेण्याकरता त्यात आपण व्यवस्था करतो। म्हणजे सगळे तलाव भरून हे उरलेलं पाणी आपण मराठवाड्याकडे डायव्हर्ट करणार आहोत